हॅलो, मी रितिका. आज आपल्या चॅनलवर ब्लॉग आलेला आहे चिकन रेसिपीचा. आणि आज संडे असल्यामुळे आज चिकनची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि चिकन मसाला असणार आहे आणि कलेजी मसाला आहे. हो, आज तसं बनवणार आहे चिकन नॉनव्हेजचं. आणि सुरमई आहे आणि बोंबील फ्राय करणार आहे थोडेसे. हो, थोडंच फिश होतं फ्रीजमध्ये, म्हणजे मी फ्रायडेची साफ करून ठेवली होती फ्रीजमध्ये. त्याच्यातले मी थोडेसे तुकडे ठेवले होते संडेसाठी, तर ते पण घेतलेत मी साफ वगैरे करून. बघू शकता तुम्ही, असं साईडला साफ करून ठेवलेलं आहे चिकन वगैरे, कलेजी. पण त्याच्यामध्ये ना आपण चिकन घेतलेलं जे आहे धुवून साफ करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आहे ना अर्धा लिंबू घालूया आता. हा अर्धा असं लिंबू घालते, जेणेकरून चिकनला वास नाही येणार. म्हणजे तुम्ही जेव्हा चिकन खाणार तेव्हा कधी कधी वास येतो चिकनला, आणि चिकनला वास नाही यायला हवा, म्हणून असं लिंबू घातलाय मी. अर्धा लिंबू, आणि त्याच्या बिया काढून घेते, नाहीतर त्याच्याने कडू होणार चिकन. आणि त्याच्यामध्ये थोडस अर्धा चम्मच हळद घालते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित त्याचा हातानेच मॅश करून घेते, मिक्स करून घेते व्यवस्थित. कारण सगळीकडे आपलं चिकनला हळद आणि लिंबू लागले पाहिजे. अर्धा लिंबू पण भरपूर आहे, आपल्याला आंबट नाही बनवायचे, म्हणून फक्त अर्धाच लिंबू मी टाकलेला आहे. आता असं मिक्स वगैरे करून याला थोड्या वेळासाठी साईडला 20 मिनिटासाठी असं झाकून ठेवते, जेणेकरून कसं सगळीकडे लिंबू आणि हळद आपलं व्यवस्थित कोटिंग लागेल त्याची, आणि वास नाही येणार. आता इकडे मी तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये, आणि हे खडे मसाले घेतलेत मी. खडे मसाले थोडेच घेतलेत, नाहीतर चिकन तिखट होणार, आणि म्हणून मी खडे मसाले घेतलेत. आणि आता ते तेल गरम झालं, थोडस कोमट गरम झालंय, आणि मग टाकते. कारण जास्त गरम झालं की खडे मसाले उडतात आणि जळतात पण. तर कोमट गरम झाल्यानंतर खडे मसाले टाका. तेजपत्ता थोडं जास्त तेल गरम झाल्यावर मग टाका. हो, नाहीतर तेजपत्ता लगेच टाकू नका. जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल असं वाटेल हा खडे मसाले आता झालेत, मग तेजपत्ता टाका, नाहीतर तेजपत्ता जळतो. तर तेजपत्ता मी टाकलेला आहे आता, आणि तो पण असं व्यवस्थित सगळीकडे असं तेलामध्ये हे मिक्स करून घेते. आणि कांदे घेतलेत, असे 4 कांदे घेतलेत, ते कांदे टाकते तेलामध्ये. आणि आता हे कांदे आणि खडे मसाले असे एकजीव होईपर्यंत झाकून ठेवते थोडा वेळ. 3-4 मिनिटं झाकून ठेवते. आणि मग कसा कांदा आहे ना व्यवस्थित असा सॉफ्ट होणार, असा पिंकिश होणार, आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालूया. कारण कांदा नरम झाल्याशिवाय टॅमॅटो घालता येणार नाही. आणि हो, आलं लसूण पेस्ट मी याच्यात घालते. मी तेलामध्ये आलं लसूण पेस्ट घालत नाही, मी याच्यातच आलं लसूण पेस्ट घालते असं कच्चा कांद्यामध्ये. आणि मग तो व्यवस्थित शिजतो, आणि मग आलं लसूण पेस्टला वास सुद्धा नाही येत. म्हणजे मी तेलात घालणार, तुमची लसूण पेस्ट पूर्ण तुमच्या कढईमध्येच असं चिपकून अर्धी जळणार ती. त्यापेक्षा कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची कधी, तर कसं टेस्ट पण राहते, कांद्याला पण टेस्ट येते, आणि कांदा पण लवकर शिजतो. त्यामुळे असं झाकून ठेवते आता थोडा वेळ हे. आणि मग 3 मिनिटानंतर बघते, बघा कांदा असा नरम झालेला आहे, असा छोटा झालाय कांदा. मी 4-5 कांदे घेतले होते, त्यातले आता हे एवढे कांदे झालेत, भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला जर चिकन जास्त असेल तुमच्याकडे, तर तुम्ही कांदे पण जास्त घेऊ शकता. पण जास्त कांदे टाकल्यानंतर गोड नको व्हायला, म्हणून मी थोडेच कांदे घेतले. आणि टॅमॅटो जास्त नाही घेतले, 2च टॅमॅटो घेतलेत. आता बघा, कांदा टॅमॅटोचं चिकन आहे, बरोबर खोबऱ्याचं चिकन नाही बनवत आहे आपण. तर हे ना जास्त ग्रेव्हीवाला नाही बनणार आहे, हे थोडंच बनणार आहे. तर आणि तिखट असं झणझणीत मस्तपैकी असं बनणार आहे. आणि मग याच्यामध्ये असं मॅश करून घेते मी टॅमॅटो. चांगला मऊ झालेला आहे टॅमॅटो, बघू शकता तुम्ही. आणि मग मी चिकन आणि ते हळद आणि लिंबू टाकलेले चिकन याच्यात घालते. मसाले मी वरून घालणार आहे, मी कधी तेलामध्ये मसाले घालत नाही, कारण ते मसाले अर्धे तर जळतात,
कांदा टॅमॅटो घालत नाही, कारण जास्त मसाले कांदा टॅमॅटोलाच लागतात. त्यापेक्षा असं चिकन टाकल्यानंतर वरून डाळ टाकते, म्हणजे मसाले कसं सगळ्याच लागतात, चिकनला पण लागतात, कांदा टॅमॅटोला पण लागतात, सगळीकडे असं लागतात. म्हणून बघा असे मसाले घालून घेते पहिला. याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहे, याच्यामध्ये ना 20 मिनिटं म्हणजे एक 15 मिनिटं चांगलं चिकन शिजायला लागणार आहे. तुम्हाला झाकून ठेवायचं चिकन असं. असे सगळे मसाले घातलेत आणि याच्यात मालवणी मसाला वगैरे काही घातलेला नाहीये. याच्यामध्ये फक्त घाटावरचा मसाला घातलाय, घाटी लोकांचा जे काळा मसाला बोलतात तो मसाला घातलेला आहे, हळद घातली आहे आणि चिकन मसाला घातलेला आहे थोडासा. ऑफकोर्स चिकन आहे तर चिकन एव्हरेस्टचा चिकन मसाला येतो तो घालायचा, टेस्ट चांगली येते. आणि असं मसाला वगैरे घालून असं व्यवस्थित मिक्स करून चम्मचने असं मिक्स करून व्यवस्थित मसाले, आणि मग थोड्या वेळासाठी म्हणजे एक 15 मिनिटं झाकून ठेवलं. आणि 15 मिनिटानंतर तुम्ही बघाल चिकन मस्त चिकन झालं होतं, एकदम तरी पण अशी आली होती, लाल लाल असं भडक. मग काळं चिकन केलंच नाही आणि खोबऱ्याचं हाय नाही, पण ते चिकन तसंच दिसणार आहे. याला आहे ना भाताबरोबर तुम्ही खाल्लात ना ह्या चिकनला मस्त लागतं. दुसरी गोष्ट भाकरी, तांदळाची भाकरी खूप छान लागते चिकन बरोबर, ह्या चिकन बरोबर. बघू शकता चिकनला कसं तरी सुटले आणि चिकन शिजलेलं आहे आपलं. आता ना मी कलेजीची रेसिपी करते, कलेजी मसाल्याची. फक्त कांदा टाकणार आणि टॅमॅटो टाकणार आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे घालणार नाहीये. तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं इथे. आणि बघा असं चॉपर असतात ना, त्याच्यामध्ये मी कांदे कापलेले. हाताने बारीक कांदा होत नाही, असं चॉपर घ्यायचं आणि चॉपर मध्ये आपले कांदे बारीक करायचे. असे 4 कांदे आहेत आणि मस्त बघा तेल किती गरम झालेलं आहे. कांदा टाकलेल्या बरोबरच तेल असं दिसून येतं गरम झालेलं आहे, तर तसं गरम झालं पाहिजे. आणि मग कांदा टाकायचा आणि मग तसंच चॉपर मध्येच टॅमॅटो घ्यायचे. टॅमॅटो पण असे चॉपर मध्येच बारीक करायचे, जेणेकरून टॅमॅटो लागणार नाही. आणि कांदा याच्यात पण आलं लसूण पेस्ट मी अशी वरूनच घालते, हो कांद्यामध्येच घालते. आणि मग त्यामुळे काय होतं माहितीये का, कांदा पटकन शिजला जातो आणि नरम होतो कांदा. असा शिजून असा पिंकिश झाला त्यात टॅमॅटो टाकायचं. टॅमॅटो टाकल्यानंतर थोडं झाकायचं, कारण जास्त वेळ लागत नाही. जर कांदा तुमचा शिजला असेल ना तर टॅमॅटोला जास्त वेळ लागत नाही शिजायला. हो असा मिक्स करून घेतला सगळं व्यवस्थित आणि त्यानंतर टॅमॅटो घातला आणि टॅमॅटो पण असा नरम झाला होता. आणि बघू शकता हळद वगैरे घातलं, त्याच्यामध्ये पण मी लाल तिखट घातलंय, थोडंसं हळद घातलं आणि चिकन मसाला घातला, बस. बाकी काही घातलेलं नव्हतं, नाही खडे मसाले वगैरे कसलेच काय मसाले नव्हते याच्यामध्ये, साधंच होतं. चिकनचं एव्हरेस्टचा चिकन मसाला येतो तो घातला होता फक्त. आणि हे लाल तिखट आहे जे घरातलं आहे रेग्युलर. तर हे सगळं असं बघू शकता, कलर असं लाल भडक दिसतोय, पण खूप सुंदर असं झालं होतं. दिसायला तर सुंदरच दिसत होतं आणि खायला पण छान असं वाटत होतं भाकरी सोबत. मला तर भातावर आवडतं, भातावर हे छान लागतं असं चिकन. म्हणजे ही कलेजी आहे, चिकन पण छान लागतं आणि ही कलेजी आहे ना ही पण छान लागते अशी भाताबरोबर नुसती. तुम्ही नुसती खायची तर तुम्हाला नुसती पण आवडू शकते कलेजी, हो असं. आता मी हे कांदा टॅमॅटो असं व्यवस्थित मॅश झालेलं, ही एखादी चटणीच झाली आहे कांदा टॅमॅटोची. आणि त्याच्यामध्ये आता कलेजी घालते. हे बघा कलेजी धुवून ठेवली होती, ती कलेजी पण घातली आणि कलेजी घालून आता हे 10 मिनिटं बरोबर वाफेवर 10 मिनिटं मस्त कलेजी शिजून छान असं सुगंध असं वास इतका छान येतो ना कांदा म्हणजे कलेजी मसाल्याचा. हो 10 मिनिटांना असं कलेजी वगैरे असं झाकून ठेवायचं आणि मग ओपन नाही करायचं. आणि इकडे आपले बोंबील फ्राय करते. बोंबील फ्राय झाले की जेवायचं ताट लावणार आहे, कारण वेळ झालेला आहे. आणि माझी आई सुद्धा आली आहे, ती पण आता इथेच जेवण वगैरे. मग माझी मोठी ताई वगैरे आम्ही मुलांना घेऊन जरा बाहेर जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही इथे बोंबील पण माझे असे थोडेसे हे झाले. फास्ट गॅसवर बोंबील तळते मी, नाहीतर ते तुटतात असे. आणि मोठे बोंबील होते म्हणून याचे 2 तुकडे केले होते. हो असे बोंबील पण असे व्यवस्थित कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत.
आणि इथे आपली ताटली लागलेली आहे, चपाती आहे, बोंबील आहेत, कलेजी मसाला आहे, चिकन आहे, बघू शकता. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि त्याचं नाव विचारते मी. छान आहे, सुंदर दिसतो हा. क्यूट आहे भरपूर, मस्ती करून. ही माझी मुलगी आहे आणि आली होती बहीण आणि ती मस्ती चालू होती त्या लोकांची. हो, खेळत होती ती सगळे. हो, असे बाळ पण खेळते खाली. हो, ते चालताना म्हणून खेळते आता. आणि हे बघा, ही आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही काळा तलावला चाललो आहे, जे कल्याणमध्ये आहे. हो, कल्याणमध्ये. आणि मग आई आहे माझी, मुलगा आहे आणि भाचा वगैरे आला होता. हो, सगळी मुलं अशी खुश होतात, म्हणजे बाहेर सांगितलं ना त्यांना चला गार्डन जाऊया, तर आम्ही गाडी ओला केलो होतं आणि आम्ही लांब आहे म्हणून ओलाने गेलो आणि भरपूर जण होते म्हणून ओलानेच निघालो जायला. असं मस्ती करत करत बघू शकता लहान मुलं कशी मस्ती करत. आणि माझा बाबू बघतोय बाहेर कुठे चाललोय फिरायला. रस्त्यात आहे ना असं ट्रॅफिक होतं, कल्याणला जाताना ट्रॅफिक लागणारच. आणि कल्याण स्टेशन आहे तर ऑफकोर्स एकदम गजबजलेलं स्टेशन आहे ते आणि खूप अशी ट्रॅफिक होती. पण ठीक आहे, थोडंच होतं आणि मग ट्रॅफिक पण असं थोडं पुढे गेल्यानंतर मोकळं झालं. आणि असं मग आम्ही पोचलो थोड्या वेळात, म्हणजे एक 20 मिनिटं लागली आम्हाला घरापासून ते कल्याणला जायला, म्हणजे काळा तलावला जायला. आणि मग आम्ही पोचलो. असं प्रबोधन ठाकरे सर गार्डनचं नाव होतं हे. मोठं असं खूप मोठं आहे आणि तिथे जे लेक आहे, तलाव, ते पण खूप मोठं होतं. असं बघू शकता. असं एंट्री केल्या केल्या सुंदर संध्याकाळी छानच वाटतं तिथे. आणि इकडे सगळी लोक आहेत ना अशी वॉकिंगला वगैरे आली होती. कोण म्हातारी म्हणजे एज झालेली माणसं होती, ती बसली वगैरे होती. कोण गाणं बोलत होतं, गप्पा गोष्टी. तेव्हा आम्ही फिश बघत होतो आणि हे ते आपले यंगर जे मुलं आहेत ती अशी गाणी वगैरे बोलत होते आणि छान असं आवाजात त्यांच्या ऐकायला पण छान वाटत होतं. मी थांबली होती तिथे आणि मस्त गाणी बोलत होती ती पोरं, मुलं सगळे एकत्र होती असे तिथे बसून. आणि सगळी माणसं थांबली होती. त्यानंतर गार्डन मध्ये लोक खेळले. गार्डन मध्ये खेळल्यानंतर मग आम्ही पुढे असं चालत जात होतो. बघा, बाळासाहेब ठाकरेंचं असं मोठं फोटो आहे आणि त्यांचं असं हे गार्डन त्यांचं म्हणजे त्यांच्याच नावाने आहे आणि तिथे माहिती दिली आहे त्यांच्याबद्दल. हो, आणि हे बघू शकता तुम्ही म्हणजे बैठक आहे बसायला वगैरे असं. आणि लोक एक्सरसाइज वगैरे करतायत. इथे खाण्यासाठी पण स्टॉल आहेत आपले, म्हणजे कसं म्हणजे असं स्टॉलच आहे मोठं असं. तिथे तुम्ही बसून खाऊ शकता. इथे मसाज वगैरे करू शकता तुम्ही. हा, तिथे पैसे वगैरे लिहिलेले आहेत तिथे बोर्डावर, म्हणजे किती अर्धा तासाचे वगैरे असं लिहिलेलं आहे. आणि मग आम्ही असं पुढे चालत चालत जात होतो आपलं असं. आणि मग हे बघा, पोरांना इथे मम्मी माझी वजन चेक करते आणि वजन काटा ठेवलाय तिथे फ्री मध्ये चेक करायला. हो, तिथे असे हिपहॉप डान्सर वगैरे होते असे आणि असे गाणं वगैरे बोलतात असे. म्हणजे ज्यांना जे इंटरेस्ट आहे ते करू शकतात तिथे येऊन असं. आणि हा खूप मोठा असा लेक आहे, बापरे बाप, खूप मोठा लेक होता. बघूनच असं वाटत होतं तिथेच थांबावं असं. आणि मग तुम्हाला लहान मुलांना काय ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे, राईड्स आहेत, प्रत्येकाचे 50 रुपये होते पर राईडचे. बघू शकता हे असं आहे. आणि लहान मुलांसाठी आहे, 12 वर्षापर्यंत मुलांसाठी आहे. हे बघा, असं कार वगैरे होती. हा, रिवा ह्याच्यात बसली होती हॉर्स राईड मध्ये. आणि त्याच्यानंतर ट्रेन वगैरे होते आणि मी पण बाबूला घेऊन बसली होती. हो, मग ट्रेन वगैरे मध्ये बसून असं मस्तपैकी बाबूने पण एन्जॉय केले. बघा, इथे तुम्ही बोटिंग सुद्धा करू शकता आणि तिथे प्राइस लिहिलेली आहे बोटिंगची. इथे रात्रीचं पण बोटिंग करायला देतात ते, म्हणजे फॅमिली बोट वगैरे आहे, पर पर्सन 100 रुपये आहे. मग रात्री आम्ही इथे स्वामीनारायण मंदिराच्या इथे जेवायला आलो, तिथे सगळं फॅमिली जेवलो वगैरे. बघा, चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग.